आता हे काय बोलताय तुम्ही? बाई, नाटक पुन्हा एकदा सुरू झालं आहे. म्हणजे आता हे काय बोलताय तुम्ही? मी तर या गावचीच नाहीये. किती निर्लज्ज आहेस का तू? सईबाई, माझ्या मुलाने ना कष्टाने कमवलेल्या पैशांमधून तुझ्यासाठी दागिने केले आणि तू तुझ्या खर्चांची अडचण सोडवण्यासाठी परस्पर देवांशलाही न विचारता दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. मॅडम, हे एक अक्षरही बोलू नकोस. तुझ्या माहेरच्यांचा तुला इतकाच पुळका असेल ना, तर हे जागीरदारांचं नाव, पैसा, संपत्ती या सगळ्यावर पाणी सोडायचं आणि तुझ्या त्या खुराड्यात निघून जायचं. आहे हिम्मत? जाऊ शकतेस? नाही ना? कशी जाशील? हे एवढं वैभव, एवढी छान संपत्ती सोडून कोण जाईल या घरातून? सई, खरं तर ना आमचंच चुकलं बघ. पैशांसाठी लोभी असलेल्या मुलीशी आम्ही देवांशचं लग्न लावलं आणि तुझ्या माहेरच्यांचं कर्तृत्व काय? तर एक नंबरचे दळभद्री आणि गरीब आहेत. प्रत्येक वेळी नुसते हात पसरून उभे असतात. आणि तू पण स्वार्थी. कधी नाही नाही म्हणत त्यांना. जागीरदारांना लुटायचंय ना, लुटा हवा तेवढं. मॅडम प्लीज नका बोलू. आम्ही गरीब जरी असलो ना तरी स्वाभिमानी आहोत. स्वाभिमान, स्वाभिमान माय फुट. आमच्या पैशांवर डोळा आहे तुमचा. आम्ही कष्टाने कमावलेला पैसा, हे वैभव